छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची त्यांच्याच पैठण मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी कोंडी केली आहे। शिवसेनेकडून 6 वेळा उमेदवारी, 5 वेळा विजय, 2 वेळा मंत्रिपद मिळूनही संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली। तेव्हापासूनच भुमरे हे उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आहेत। आता आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खेळीने मंत्री संदीपान भुमरे घायाळ झाले आहे, अशी चर्चा आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना घाम फोडणाऱ्या आणि अवघ्या 14,000 मतांनी पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या दत्ता गोरडे यांना आज पक्षात प्रवेश देऊन उद्धव ठाकरे यांनी संदीपान भुमरे यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने गोरडे यांनी पुन्हा एकदा हाती शिवबंधन बांधले आहे। दत्ता गोरडे हे तसे पूर्वीचे शिवसैनिकच, पण भुमरे यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी आधी भाजप, नंतर राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे। दत्ता गोरडे हे शिवसेनेत असताना पैठण नगर परिषदेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष राहिले आहेत। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा फक्त 14,000 मतांनी पराभव झाला होता। त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी संदीपान भुमरे यांचं टेन्शन वाढवलं आहे।